काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा झाली की आठवतो काजू मसाला. मात्र बराच वेळेस आपण हा काजू मसाला घरी न करता हॉटेलमधून किंवा ढाब्यामधूनच ऑर्डर करत असतो. तर आज आपण इथे फक्त 100 ग्रॅम काजू वापरून घरच्या मसाल्यांमध्ये परफेक्ट काजू मसाला बनवणार आहोत. भाजी बघूनच टेक्स्चर तुमच्या लक्षात आलं असेल तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला पॅनमध्ये फक्त 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 25 ते 30 काजू फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि फक्त मिनिटभर हे काजू आपल्याला थोडेसे क्रंची होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. काजूंना थोडासा कलर आला की लगेच हे काजू तेलामधून काढून घ्यायचे आहेत. काजू काढल्यानंतर पॅनमध्ये जे तेल शिल्लक आहे त्याच्यामध्येच 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं फुललं की इथे 3 मिडियम साईजचे कांदे थोडेसे रफली कापून टाकलेले आहेत. मिनिटभर कांदा तेलामध्ये परतला. कांदा थोडासा लाल झाला की लगेच त्याच्यामध्ये काही गरम मसाले टाकायचे आहेत. तर इथे छोटासा दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 2 मिऱ्या, 1 हिरवी वेलची आणि 1 छोटंसं तेजपान टाकलेलं आहे. जास्त गरम मसाल्यांचा वापर करायचा नाही, नाहीतर गरम मसाल्यांचा उग्र वास भाजीमध्ये लागतो आणि भाजी तिखटसुद्धा होते. मसाले भाजल्यानंतर इथे 12 ते 13 काजू गरम पाण्यामध्ये 2 तास भिजवून घेतले होते आणि ते टाकलेले आहेत. काजूसुद्धा मिनिटभर कांद्याबरोबर फ्राय करून घ्यायचे आहेत. आता इथे 2 मोठ्या साईजचे टोमॅटो थोडेसे जाडसर चिरून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा कांद्याबरोबर मिनिटभर परतवून घ्यायचे आहेत. टोमॅटो थोडासा नरम पडला की लगेच त्याच्यामध्ये 1 चमचाभर कस्तुरी मेथी घालायची आहे. सर्व ढाबा आणि हॉटेलमध्ये काजू मसाला, पनीर मसाला अशा भाज्यांमध्ये कस्तुरी मेथीचा वापर आवर्जून केला जातो. आता इथे शेवटी 8 ते 9 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच सोललेलं अद्रक आणि 1 हिरवी मिरची टाकलेली आहे. सर्व इथे कांद्याबरोबर मिक्स करून घ्यायचे आहे. मीडियम फ्लेमवरती सर्व मसाले आपण इथे भाजून घेतलेले आहेत. आता इथे सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि फक्त 2 मिनिटं कांदा, टोमॅटो नरम पडेपर्यंत शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटांनी मी इथे झाकण काढलेलं आहे. आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि हा सर्व मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. तर बघा, भरपूर असा आपला मसाला तयार झालेला आहे. कांदा, टोमॅटोचं वाटण आपल्याला गरम दळायचं नाही, थंड करूनच दळायचं आहे. आता इथे कांदा, टोमॅटो थोडासा थंड झालेला आहे. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये सर्व इथे टाकून घ्यायचं. पाण्याचा वापर न करताच आपल्याला इथे वाटण बनवायचं आहे. तर बघा, इथे आपली काजूसाठी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता त्याच पॅनमध्ये अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि तेल हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये घरातील लाल मसाला टाकायचा आहे. तर मी इथे 1 चमचा लाल मसाला, 1 चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि तेलामध्ये हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. तेलामध्ये मसाले चांगले मिक्स झाले की भाजीला फ्लेवरसुद्धा खूप छान येतो आणि कलरसुद्धा खूप छान येतो. बघत असाल तेलामध्ये लाल मिरची, हळद टाकल्यामुळे मसाल्यांना मस्त असा कलर आलेला आहे. थोडेसे मसाले भाजले गेले की याच्यामध्ये आपण बनवून ठेवलेली ग्रेव्ही टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे तेलाचा वापर कमी केलेला आहे कारण की आपण काजू मसाला बनवत आहोत आणि ग्रेव्ही बनवताना सुद्धा आपण काजू टाकलेले आहेत. काजू स्वतः ऑइल रिलीज करतात, म्हणून मी इथे तेलाचा वापर थोडासा कमी केलेला आहे. मसाल्यांबरोबर संपूर्ण ग्रेव्ही इथे चांगली मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं ही ग्रेव्ही आपण शिजवून घेणार आहोत. म्हणजे ग्रेव्हीमधील सर्व ऑइल इथे रिलीज होईल आणि त्याचबरोबर ग्रेव्हीची टेस्टसुद्धा चांगली वाढणार आहे. 4 मिनिटांनी झाकण काढलं. बघा, सर्व ग्रेव्हीमधून ऑइल रिलीज झालेलं आहे. सर्व मसाले पुन्हा इथे व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि याच्यामध्ये आता आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. ग्रेव्हीमध्ये कधीही थंड पाण्याचा वापर करायचा नाही. तर मी इथे फक्त अर्धा ग्लास गरम पाणी वापरलेलं आहे. थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि भांड्याला लागलेला मसालासुद्धा काढून घेतलेला आहे. घट्ट ग्रेव्ही बनवायची म्हणून मी इथे पाण्याचा वापर कमी केलेला आहे. तुम्हाला पातळ ग्रेव्ही बनवायची असेल तर 1 ग्लास गरम पाणी इथे टाकायचं आहे. आता इथे ग्रेव्ही चांगली मिक्स करायची आणि ग्रेव्हीला चांगली उकळी यायला लागली की याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या स्टेजला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता, म्हणजे पातळ किंवा घट्ट यावेळेस करू शकता. तर मी इथे इतपत घट्ट अशी ग्रेव्ही बनवलेली आहे. भाजी थंड झाल्यानंतर आणखीन ही ग्रेव्ही घट्ट होत असते. ग्रेव्हीला चांगली उकळी आली की याच्यामध्ये तळून ठेवलेले काजू घालायचे आहेत. अर्धे काजू ग्रेव्हीमध्ये टाकायचे आणि अर्धे काजू डेकोरेशनसाठी ठेवायचे आहेत, कारण दिसायला सुद्धा भरपूर असं महत्त्व आहे.
भाजी टेस्टला जेवढी छान आहे तेवढीच ती दिसायला सुद्धा सुंदर हवी. काजू टाकल्यानंतर सगळी ग्रेव्ही इथे मिक्स करून घ्यायची. बघा ग्रेव्हीला किती खळखळून अशी उकळी येत आहे. आता आपण याच्यामध्ये सिक्रेट मसाला टाकणार आहोत, जो सगळे ढाबा आणि हॉटेलवाले वापरतात, तो म्हणजे किचन किंगचा मसाला. काजू टाकून झाल्यानंतर सर्वात शेवटी याच्यामध्ये अर्धा ते 1 चमचा किचन किंगचा मसाला टाकायचा आणि सर्व मसाला इथे मिक्स करून फक्त मिनिटभर या भाजीला वाफ द्यायची आहे. म्हणजे संपूर्ण काजूमध्ये, ग्रेव्हीमध्ये मसाला उतरेल आणि त्याच्याबरोबरच भाजीची टेस्ट वाढणार आहे. तर मी इथे फक्त मिनिटभर लो फ्लेमवरती वाफ दिलेली आहे आणि बघा परफेक्ट आपला इथे काजू मसाला घरच्या सामानामध्ये तयार झालेला आहे. बऱ्याच वेळेस ग्रेव्हीमधील पाणी एका साईडला जात असतं आणि ग्रेव्ही एका साईडला असते. तर इथे तसं काहीही न होता बघा किती परफेक्ट आपली इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे. पॅनलासुद्धा ग्रेव्ही चिटकलेली नाही. मीडियम टू लो फ्लेमवरती संपूर्ण भाजी आपण इथे बनवलेली आहे. काजू मसाला आहे म्हणजे क्रीम हवीच. तर मी इथे दुधावरची फक्त चमचाभर साय घेतलेली आहे आणि तिला थोडंसं फेटून घेतलं आणि ती क्रीम इथे टाकलेली आहे. याच्यामुळे काजू मसाला असो किंवा पनीर मसाला असो त्याची टेस्ट डबल होते. मी इथे साय टाकल्यानंतर पुन्हा ग्रेव्ही चांगली मिक्स करून घेतली आणि बघा किती परफेक्ट आपली इथे भाजी तयार झालेली आहे. आता याच्यावरती बाकीचे काजू ठेवून घेतले, थोडीशी कोथिंबीर टाकली, गॅसची फ्लेम बंद केली आणि परफेक्ट ढाबा स्टाईल काजू मसाला घरच्या घरी तयार झालेला आहे. हीच ग्रेव्ही वापरून तुम्ही पनीर मसाला, मशरूम मसाला अशा भाज्यासुद्धा बनवू शकता. थंड झाल्यानंतर ही भाजी आणखीन घट्ट होत असते, म्हणून बनवतानाच खूप घट्ट अशी ग्रेव्ही बनवायची नाही. तर चला एका डिशमध्ये मी इथे काजू मसाला काढून घेतलेला आहे आणि तुम्हाला बघूनच टेक्स्चर लक्षात येत असेल. परफेक्ट काजू मसाला तयार झालेला आहे. तो सुद्धा फक्त 100 ग्रॅम काजू वापरून आपण 6 ते 7 लोकांना पुरेल इतपत काजू मसाला बनवलेला आहे. भाताबरोबर, चपातीबरोबर, तंदुरी रोटी, नान किंवा साध्या सरळ तांदूळच्या भाकरीबरोबर सुद्धा तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता. बघूनच तोंडाला पाणी येईल इतपत टेस्टी आपली भाजी तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.